गणेश भक्तांचं आपल्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या संवाद सत्रामध्ये संवाद संमेलन 2022 मध्ये मनापासून स्वागत आहे. संवाद संमेलनामध्ये आपल्याला परकीय भाषा तज्ञ या क्षेत्रातील 2 मान्यवर स्त्री शक्ती आपल्याला लाभलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी. एक आहे मेधा पुरकर मॅडम. नमस्कार. मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात त्यांच्याबद्दल आपल्या श्रोत्यांना माहिती द्यावी. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी फ्रेंच भाषा शिकवते गेले 20 वर्ष. मी MA सोशॉलॉजी केलंय, MA फ्रेंच केलंय. सोशॉलॉजी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यामुळे मी सुरुवातीच्या काळामध्ये टास्क नावाच्या संस्थेमध्ये सोशल वर्कर म्हणून काम केलं. रेणुताई गावस्कर यांच्याबरोबर एकलव्य न्यास या संस्थेमध्ये पण थोडीफार मदत केली. मैत्र नावाची आमची एक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून मिडल क्लास मेन विमेन यांच्यासाठी एम्पॉवरमेंटचं काम आम्ही करतो. आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस भाषा भवन या संस्थेमध्ये मी फ्रेंच भाषा विभाग प्रमुख म्हणून काम करते आणि गेले 20 वर्ष मी फ्रेंच भाषा शिकवते. खूप छान, थँक्यू मॅम. दुसऱ्या ज्या स्त्री शक्ती आहेत त्यांचं नाव आहे मिसेस आसावरी ताम्हाणे. त्यांनाही आपण विनंती करूया की त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार, मी आसावरी ताम्हाणे. माझं जर्मनमधूनच शिक्षण झालंय. मी माझं BA आणि MA दोन्ही जर्मनमधून करून मॅक्सिमम भवनचे सगळे कोर्सेस करून नंतर एक टेक्निकल ट्रान्सलेशनमध्ये कोर्स केला युनिव्हर्सिटीमधनं. सो ट्रान्सलेशनमध्ये ॲक्च्युली माझी कामाची सुरुवात झाली. मी बिट्स इंटरनॅशनलमध्ये ट्रान्सलेटर म्हणून जवळजवळ 2 वर्ष काम केलं आणि मग त्याच्यानंतर असं कळलं की मला कम्प्युटर आणि मी असं फक्त न जमून मला लोक लागतात आणि दॅट इज हाऊ आय टर्न टू टीचिंग. गेले 19 वर्ष मी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेसमध्ये काम करते. मी जर्मन शिकवतेच आणि शिवाय इथलं सगळंच काम फिरतं बघते. सो आय जॉईन्ड ॲज अ कोऑर्डिनेटर आणि आता मी इथे चीफ प्रोग्राम इन्चार्ज आहे. इथे वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जॅपनीज, चायनीज, कोरियन, अरेबिक, पोर्चुगीज या 2 भाषा आमच्याकडे ऑन डिमांड असतात. त्यामुळे गेले 20 वर्ष ह्या सगळ्या भाषांशी कुठे ना कुठेतरी माझा संपर्क येत असतो आणि कामानिमित्त माझ्याकडे भरपूर स्टुडंट्स येत राहतात, पालक येत राहतात जे विचारतात कुठली भाषा शिकावी की जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टिकोनातनं किंवा उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं फायदा होईल. सो थँक्यू मॅम. खूपच मोठी माहिती आहे ही सगळी आणि तुमचं कार्यही तेवढं आहे. आता ह्या क्षेत्राबद्दल आपण थोडंसं एक इन्फॉर्मेशन म्हणून जाणून घेऊयात की या क्षेत्रामध्ये तशी खूप माहिती लोकांना नसते. तर त्या दृष्टीने आपण विचार केला तर तुम्ही या क्षेत्रात गेले 20 ते 22 वर्ष आहात. त्यावेळेची जी शिकण्याची पद्धत किंवा त्यावेळेला जे भाषेच्या संदर्भातलं ज्ञान होतं आणि आत्ताचे जे करंट ट्रेंड्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? सो आम्ही जेव्हा 20 वर्ष काम करतोय त्याच्या आधी आम्ही एक 4-5 वर्ष भाषा शिकायला ॲक्च्युली सुरुवात केली. आम्ही शिकत असतानाच जी मेथोडॉलॉजी वापरली जायची ती थोडीशी वेगळी होती. आम्ही खूप छान आणि अगदी बेसिक पासून शिकलो. बीट उभी करत करत सगळं ग्रामर व्यवस्थित आलं पाहिजे, लिटरेचर असं सगळं शिकलो. आणि आताचा जर का आपण कम्पेअर करायला गेलो तर आताची मुलं ही जास्त एम्प्लॉयबिलिटीच्या दृष्टिकोनातनं त्यांना हवं असतात किंवा बेसिकली कुठे ही भाषा कशी वापरली जाईल. सो जास्त अप्रोच हा कम्युनिकेटिव्ह अप्रोच आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा आम्ही शिकायला लागलो तेव्हा इट वॉज मोर ऑफ एखादी वेगळी भाषा शिकायला भाषेची आवड म्हणून शिकणारे कमी होते, काही काही हॉबी म्हणून शिकणारे होते. आणि आताची जी जनरेशन आहे ती जास्त फोकस्ड आहे, जास्त क्लिअर आहे इन देअर ओन थॉट्स. सो त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे की त्यांना भाषा का शिकायची, त्याचा त्यांना कुठे उपयोग करून घ्यायचा आहे आणि कसा उपयोग करून घ्यायचा. हा एक मोठा ह्याच्यातला मला वाटतं. आणि त्याच्या अजून एक सांगावं वाटतं, 20-25 वर्षापूर्वी जेव्हा भाषा शिकायला आम्ही सुरुवात केली होती तेव्हा साधारणपणे असं होतं की करिअर करताना एक 4-5च क्षेत्र होती. म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, प्युअर सायन्सेस,
पण आर्ट्स मध्ये जाऊन भाषा शिकून त्याच्यात पुढे काहीतरी करिअर होऊ शकतं हा, तो- हे फारसं कोणाला तेव्हा त्याची जाण नव्हती आणि आम्ही भाषा शिकायला सुरुवात केली तेव्हा आम्हालाही त्याची काही फारशी जाण नव्हती की याच्यात पुढे जाऊन करिअर होऊ शकतं. पण आता सगळंच बदललंय. हो करिअर जरी भाषेमध्ये करिअर करायचं नसलं तरी सुद्धा तुमचं एक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राला पूरक हम्म. असं तुम्ही भाषा शिक्षण घेतलं तरी सुद्धा खूप स्कोप आहे. ओके हा ट्रेंड बदलतोय. बरोबर. आता ह्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भाषा शिकताना त्याच्यातलं जे कंटेंट रायटिंग आहे किंवा त्याच्यामध्ये जे काय म्हणतो आपण त्याला रिटर्न ज्या गोष्टी जे ट्रान्सलेशन आहे किंवा ट्रान्सक्रिप्शन आहे त्यातली लँग्वेज आणि जे आता इंजिनिअरिंग किंवा बायोटेक आहे किंवा कमर्शियल फायनान्स या फील्ड मधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यातली जी लँग्वेजची शिकण्याची जी एक मेथड आहे ह्या दोन्हीमध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? म्हणजे कंटेंट रायटिंग आणि म्हणजे ज्याला ट्रान्सलेशन किंवा ऍक्च्युअल हे म्हणतात असं. करेक्ट. मी असं म्हणेन की भाषा ही प्रत्येक फील्ड अनुसार बदलत राहते. हा. म्हणजे जर्मन भाषा रोजच्या बोलीभाषेतली किंवा हा. फ्रेंच भाषा रोजच्या बोलीभाषेतली भाषा ही वेगळी असते. ओके. पण हीच भाषा जेव्हा तुम्ही एखाद्या फील्ड अनुसार वापरत असाल म्हणजे हा. मेडिकल मध्ये, लीगल मध्ये, Exactly. टेक्नॉलॉजी मध्ये, हा. इंजिनिअरिंग मध्ये, तर त्याच्यातल्या प्रत्येक ह्याच्यातल्या निटिग्रिटीज ह्या वेगळ्या असतात आणि तेवढी डेप्थ भाषेची येण्यासाठी हा. म्हणून नुसतं 1 किंवा 2 लेवल्स पूरक पडत नाही. हा. त्याच्यासाठी भाषेचा पूर्ण खोलवर अभ्यास करणं गरजेचं असतो आणि नुसताच भाषेचा नाही. म्हणजे माझ्याकडे येणारे बरेच मुलं म्हणतात की आम्ही जर का ही भाषा शिकलो तर आम्हाला ट्रान्सलेटर म्हणून किंवा इंटरप्रेटर म्हणून काम करता येईल का? पण आता परवाच एक जण आली होती जी म्हणली माझं 10वी झाली आणि आता मला भाषेमध्ये करिअर करायचं. म्हटलं 10वी नुसतं होऊन उपयोगच नाहीये. मूळ शिक्षण घेणं हे गरजेचं आहे कारण ते जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण 4 नवी क्षेत्र शिकण्याची आपली कपॅसिटी वाढवतो. बरोबर. आणि त्यामुळे माझ्या समोर जर का उद्या ट्रान्सलेशन करताना एखादं इंजिनिअरिंगचं टेक्स्ट आलं तर मला हे कळलं पाहिजे की मला कुठून याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली पाहिजे. कारण ट्रान्सलेशन हे शब्दशः हा शब्द कुठल्याही स्पॅनिश मधला असा आणि इंग्लिश मधला असा असं होत नाही. जे अगदी मी जर्मनचं उदाहरण देते कारण मला जर्मन येतं. मुटर हा जो शब्द आहे त्याचा खऱ्या रोजच्या ह्याच्यात अर्थ होतो आई. पण हे जर मी टेक्निकल ह्याच्यात गेले तर ते म्हणजे नट बोल्ट मधला नट असतो. मला कळलं पाहिजे मला काय चूज करायचं. त्याच्यासाठी मला माझं सारासार शिक्षण असणं हे तितकंच गरजेचं आहे. बरोबर. आणि ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन किंवा भाषेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून त्या भाषेमध्ये BA डिग्री, MA डिग्री हे अवेलेबल आहेच. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक एका पाठोपाठ एक करण्यासारखे जे कोर्सेस आहेत जे केल्यानंतर इंटरनॅशनल सर्टिफिकेशन घेता येतं ते सगळे कोर्सेस करून सुद्धा भाषा क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर म्हणून संधी उपलब्ध होतात. त्याच पद्धतीने तुमचं जर का अगोदर एक क्षेत्र ठरलं असेल म्हणजे तुम्ही इंजिनियर असाल आणि तुम्हाला ऑनसाईट जायचं असेल फ्रान्समध्ये तर ऑफकोर्स तिथे तुम्हाला भाषा खूप सुपर यायला पाहिजे, फ्लुएंट यायला पाहिजे असं नाहीये, ती गरज नाहीये. पण तुम्ही फ्रान्समध्ये जाऊन राहणार आहात तर तिथे जे काय लिहिलंय, आजूबाजूचे लोक जे काय बोलतायत, तुम्ही जर का मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे तुमचं आयुष्य सुकर करण्यासाठी म्हणून ती कम्युनिकेशनचं टूल म्हणून ती भाषा शिकणं गरजेचं आहे. अशा वेळेला 1 लेवल 2 लेवल इथपर्यंत केलेले भाषा सुद्धा मदतीला येऊ शकतो. सो बेसिकली मी म्हणेन डिमांड अँड सप्लाय सारखाच प्रकार आहे. तुम्हाला भाषेची गरज कुठल्या लेवल पर्यंत आहे याच्या अनुसार तुम्ही ती भाषा शिकू शकता. तुम्हाला जर खोलवर जाऊन काम करायचं असेल की इंटरप्रिटेशन, ट्रान्सलेशन, टीचिंग जे तुम्ही म्हणाला तर तुम्हाला एक थोड्याशा मोठ्या लेवल पर्यंत करायला लागते. पण जसं मेधाने आता सांगितलं की असे खूप जण असतात की आम्हाला फक्त तिथे जाऊन 2 महिने आम्ही ऑफशोर साठी आम्हाला तिथे पाठवलं जातंय ऑनसाईट. तर मग त्यांना 1ली आणि 2री लेवल करणं पर्यंत सुद्धा उपयोगाचं ठरू शकतं. तेवढं चालू शकतं. हो. आणि कारण भाषा शिकलं ना की ते फक्त ग्रामर आणि व्होकॅब्युलरी नसते. भाषेच्या माध्यमातून तुम्ही ती माणसं, त्या माणसांची थॉट प्रोसेस, कल्चर, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स
असं सगळंच तुम्हाला हळूहळू कळायला लागतं जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकता. बरोबर आहे. त्यामुळे भाषा ही फक्त व्याकरणाचे रूल्स अशी नाहीये. एवढंच नाही. माणसाशी कनेक्ट होणं जास्त महत्वाचं आहे. आणि कल्चरल सेन्सिटायझेशन हा जो प्रकार आहे, म्हणजे उद्या जर का आपण ज्या ऑफिसमध्ये इथे पुण्यात बसून जरी काम करत असतो, पण आपले काउंटर पार्ट्स जर का फ्रेंच लोक आहेत किंवा जर्मन लोक आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याची जी पद्धत असेल ती कळण्यासाठी सुद्धा भाषा शिकणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण प्रत्येक भाषेनुसार प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार ना बॉडी लँग्वेज बदलते. बरोबर. फेशियल एक्सप्रेशन्स बदलतात, कधी कधी जेस्चर्स बदलतात बरोबर. आणि त्याचे अर्थ वेगवेगळे होतात. बरोबर. भाषा जेव्हा शिकली जाते तेव्हा त्याच्या जोडीने ह्याही सगळ्या गोष्टी आपोआप कळायला लागतात. सध्या आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये एक साधारण 8वी 9वी 10वी ह्या फेज मध्ये एक फॉरेन लँग्वेज आपल्याकडे कंपल्सरी केलेली आहे. तर त्या दृष्टीने आणखीन काही लँग्वेजेस आपण ऍड करू शकतो का, किंवा याचा जो फायदा तुम्हाला 10वी पास आउट किंवा 12वी पास आउट झाल्यानंतर आहे, तर त्याच्यामध्ये कितपत काय पद्धतीने होऊ शकतो फायदा? ऍक्च्युली थोडा तो आपल्या सरकारकडून या क्षेत्रामध्ये जो अप्रोच होता तो ह्या दरम्यान किती चेंज झालाय आणि पुढे आणखीन एनकरेजिंग किंवा त्या दृष्टीने अजून काही गव्हर्नमेंट कडनं प्रयत्न होत आहेत का? माझ्या मते अगदीच होत आहे. म्हणजे सध्याचा जो ट्रेंड आहे त्याच्यात आपलं गव्हर्नमेंट फॉरेन लँग्वेजेसना नाही तर आपल्या पण भाषांना खूप महत्व देते. म्हणजे 2020 मध्ये जे NEP अप्रूव्ह झालं, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला नरेंद्र मोदीजी स्वतः त्याचे चेअरपर्सन होते, त्याच्या अंतर्गत आपल्या मदर टंगला म्हणजे मातृभाषेला शिवाय आपल्या रिजनल लँग्वेजेसना तर खूप महत्व दिलं गेलंच, की तुम्ही शाळेतले काही विषय हे तुम्ही मदर टंग मध्ये मुलांना शिकवा, त्या मातृभाषेत मुलांना शिकवा, आणि शिवाय आजूबाजूचे रिजनल लँग्वेजेस सुद्धा शिकवा. हे तर केलंच गेलं, पण त्याच्याशिवाय त्यांनी सेकंडरी स्कूलला फॉरेन लँग्वेजेस शिकवले गेले पाहिजेत ह्याच्यावर भर दिलेला आहे. कारण जेणेकरून आपल्या मुलांना बाहेरच्या जगात काय चाललंय आणि बाहेरचं जग कसं आहे ह्याची एक तोंड ओळख होईल. आणि अर्थात त्या वयात जेव्हा मुलं भाषा शिकायला सुरुवात करतात त्यांना त्याची जर गोडी लागली तर पुढे जाऊनही ते त्या भाषेत प्रभुत्व मिळवू शकतात. आणि भाषा कुठलीही शिकणं, मला असं वाटतंय की ते शिकलेलं कधी वाया जाऊ नये, आपण म्हणतो तसं आहे. म्हणजे एक असते ती असते ऍक्टिव्ह मेमरी आणि एक असते पॅसिव्ह मेमरी. सो मुलं शाळेत जरी शिकली आणि नंतर त्याचा उपयोग लगेच नाही केला तरी पुढे मागे जाऊन जेव्हा ते पुन्हा ती भाषा शिकायला लागतात, आता मेघालाही तो अनुभव असेल, मला तर आहे तो अनुभव, की MBA ची आमची स्टुडंट्स जेव्हा भाषा शिकत असतात वर्गात तेव्हा त्यांचं फारसं लक्ष असं असेल. 2-3 वर्षांनी आवर्जून एकतरी जणाचा फोन तो, मॅडम ते तेव्हा शिकलेलं आता थोडंसं उपयोगी पडतं, आता मी परत शिकायला सुरुवात करतोय आणि त्याचा चांगला फायदा होतोय. सो त्यामुळे इट इज अ व्हेरी गुड डिसिजन की शाळेत मुलांना फॉरेन लँग्वेजेस शिकवणं. आणि त्यांनी खरंच खूप उपयोग होतो. म्हणजे हो, त्यात उपयोग नक्कीच होतो, पण सरकारकडनं ज्या गोष्टी व्हायला हव्या ते सरकार करतच आहे. पण मला ह्याच्याच ऍडिशन मध्ये एक पालकांना सांगण्याची खूप इच्छा आहे. गेली वर्ष TG मध्ये आहे त्याच्यामुळे की गेल्या काही वर्षांमध्ये ना पालक आपल्या मुलांना सुपर किड बनवण्याच्या नादात इतक्या लहान वयात इतक्या वेगवेगळ्या गोष्टींच्या क्लासेसना घालतात. भाषा शिकणं हे एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी बनून जाते आणि एक भाषा फॉरेन लँग्वेज आलीच पाहिजे. ते जे आहे ना त्यांनी मुलं ना भाषा शिकणं एन्जॉय नाही करत. मग त्या भाषेविषयीची आवड पण निघून जाते जर का मुलांना. आणि कसं आहे, वेगवेगळे 7 प्रकारचे इंटेलिजन्सेस असतात माणसाच्या बुद्धी, 7 प्रकार असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे भाषा शिकणं आहे, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स ज्याला म्हणतात. तर प्रत्येकाकडेच तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असतो असं नाही. बरोबर. प्रत्येकाला एक एक भाषा येतेच, कारण ती आपली मातृभाषा असते. इंग्लिश आपण लहानपणापासून ऐकतो, हिंदी पिक्चर्स बघतो. सो या भारतीय माणसाला या 2-3 भाषा नक्की येत असतात. पण म्हणून लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असतोच असं नाही. आणि जर का तो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स नसेल तर अशा मुलाला कंपल्शन करणं हे त्या मुलाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.
आणि त्याचा मग भाषा शिक्षणाचा इंटरेस्ट तर जातोच, जातोच. पण तो त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटला पण अफेक्ट करतो. बरोबर. म्हणजे ती दुधारी तलवार आहे खरं सांगायचं तर. भाषा शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी आहे, नक्की आहे, पण त्याचा त्याचा कंपल्शन असू नये. म्हणजे विषय म्हणून किंवा मार्क म्हणून ह्या बाबतीत न बघता एक छान संवादाचं माध्यम म्हणून बघणं जास्त गरजेचं आहे आणि पालकांची ती जबाबदारी जास्ती आहे सरकारपेक्षा. म्हणजे मी तिच्याच याला ऍड करेन की पालकांनी एक्सपोजर देण्याचा प्रयत्न करावा, पण कंपल्शन करू नये. कारण असे खूप पालक असतात की नाही तिला पुढे जाऊन ह्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आत्ताच सुरू करायचं, आणि ते मूल असतं 5वी-6वी मध्ये 1 वर्ष करणार आणि मग पुढे नाही केलं तर ती विसरून जाणार आहे. सो प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, ती येऊ द्यावी असं मलाही वाटतं. आणि 9वी-10वी पर्यंत मुलं गेली ना की पालकांना पण अंदाज येतो, मुलांना पण अंदाज येतो की त्या मुलाला भाषेचं प्रभुत्व, भाषा येते की नाही. मग अशी जी मुलं आहेत की ज्यांना भाषेमध्ये गती आहे त्यांनी जरूर पुढे जाऊन कुठली ना कुठली तरी एक का अजून 4 भाषा शिकाव्या. याच अनुषंगाने एक माझा प्रश्न आहे ऍक्च्युली वैयक्तिक हा, की आपण म्हणतो की एका ठराविक एज मध्ये जे शब्द कानावर पडतात किंवा जी भाषा कानावर पडते ती कायमस्वरूपी तुमची एक टेस्ट डेव्हलप करू शकते. तर याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे हा ह्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर साधारण सहज शिकू, ज्या वयात आपण सहज शिकू शकतो अशा वयात जर आपण एखादी भाषा ऍड केली तर ती कम्फर्टेबली मुलं करू शकतील का? म्हणजे हो, परत एकदा तसंच आहे आणि ती कशी शिकवली जाते भाषा. म्हणजे क्लासेसना जाऊन ती भाषा नाही, परिसराची भाषा मुलं पटकन शिकतात. म्हणजे एखादा भारतीय माणूस फ्रान्समध्ये जाऊन राहिला फॅमिली सकट तर त्यांची ती मुलं आपोआपच फ्रेंच भाषा शिकणार आहेत. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. म्हणजे स्ट्रेस फ्री वातावरणात त्यांनी ती भाषा शिकली तर मुलंही ती एन्जॉय करतात. आणि काही काही मुलांना त्याच्यात रस असतो, काही काही मुलांना नसतो. तरीही कंपल्सरी हेच गाणं ऐक रे, हीच कार्टून वगैरे असं करण्यात काही फारसा उपयोग नसतो. त्याचा त्यांना मनापासून वाटलं कीच मुलं करतात असा माझं पण मत आहे. हा एक खूप छान म्हणजे न्यू जनरेशन साठी एक छान मुद्दा होता. न्यू जनरेशन पेक्षा सुद्धा न्यू पेरेंट्स. जेव्हा आपण भाषा शिकावी असं म्हणतो त्यावेळेला ही कशी शिकावी आणि कुठे शिकावी? ओके, कशी शिकावी तर भाषा शिकायला त्याचा वेळ द्यायला पाहिजे. एक कोर्स केला आणि भाषा यायला लागली अशा अपेक्षा ठेवून भाषा शिकायला जाऊ नये. एखादी भाषा चांगली येण्यासाठी ती भाषा 2-3 वर्ष करावी लागते, शिकावी लागते. आणि तेवढं शिकणं सुद्धा कमीच आहे खरं पाहिलं तर. पण 2-3 वर्ष एक भाषा सतत एका पाठोपाठ एक कोर्सेस करून पुढच्या लेवल्स करून तुम्ही जेव्हा भाषा शिकता तेव्हा तुम्हाला त्या भाषेवरती बऱ्यापैकी प्रभुत्व येतं. त्यामुळे 6 महिन्यात भाषा शिकली असं जर का कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे. आणि कोणी जर का असं आमिष दाखवत असेल की 6 महिन्यात तुम्हाला भाषा शिकवतो तर तेही चुकीचं आहे. 6 महिन्यात त्या भाषेची ओळख होते. बरोबर. भाषा चांगली येण्यासाठी 2-3 वर्ष ती भाषा शिकायला लागते. बरोबर. त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस असतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. असं त्याच्याबद्दल जास्ती सांगेल. पण जेव्हा एखादी भाषा शिकायची आहे, इंडियन लँग्वेजेस असतील, फॉरेन लँग्वेजेस असतील, फॉरेन लँग्वेजेस मध्ये सुद्धा युरोपियन लँग्वेजेस आणि एशियन लँग्वेजेस, तर ह्यांच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. सगळ्या युरोपियन लँग्वेजेसचं एक स्टँडर्डायझेशन झालेलं आहे आणि त्याच्यासाठी काही इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहेत ज्याला A1, A2, B1, B2 अशा लेवल्सनी मान्यता झालेली आहे जगभरामध्ये. तर ह्या ज्या सगळ्या लेवल्स आहेत त्या तुम्ही साधारणपणे मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूट मधनं केल्या आणि या इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्सना तुम्ही अपियर झाला तर त्याचा फायदा जास्ती होतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स घेता तेव्हा त्याचा तुम्हाला करिअरसाठी सुद्धा CV मध्ये सुद्धा फायदा होतो. आता ह्या भाषा कुठे शिकाव्यात याच्याबद्दल असं ते तर मी सांगतेच, पण मेधा जे म्हणत होती त्याला मला ऍडिशन करायचंय थोडंसं. म्हणजे आपण जे मराठीत म्हणतो थांबला तो संपला, तो तसा प्रकार आहे की भाषा शिकणं ही एक कायमस्वरूपी प्रोसेस असते. जर तुम्हाला त्या भाषेला धरून काम करायचं असेल किंवा त्या भाषेमध्ये काम करायचं असेल तर. जसं आपण सगळेच शाळेत इंग्लिश शिकलो, पण आज बघायला गेलो तर काही आपले असे मित्रमैत्रिणी असतात जे खूप छान
बोलतात आणि तेवढी vocabulary आपल्याकडे नाही, जरी आपण एकाच वर्गात बसलो होतो हो बरोबर. 1ली ते 10वी. अगदी. कारण त्यांनी वाचलं, त्यांनी पिक्चर बघितले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी जे शिकले होते ते अप्लाय केलं. ऍप्लिकेशन ऑफ एनिथिंग दॅट यू हॅव लर्न इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे गाडी सुरू करून पहिल्या गेअरमध्ये टाकली की पुढे जाते हे मला माहिती, पण जोपर्यंत मी ते स्वतः करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही, आणि ते रोज करत नाही तोपर्यंत ते माझ्या डोक्यात जाणार नाही. भाषा शिकणं हे तसंच असतं. तुम्ही एखादी गोष्ट शिकला की, म्हणजे आमच्या इथे संस्थेत सुद्धा आम्ही सिफिल मध्ये मुलांना म्हणतो की आज जर तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायला शिकवलं तर उद्या आल्यानंतर वर्गातल्या सगळ्यांना तुम्ही गुड मॉर्निंग म्हणा, कारण तुम्ही जेव्हा ते शब्द बोलाल तेव्हा ते तुमच्या अंगवळणी पडणार. बरोबर. आणि जितकं तुम्ही वाचाल तितके तुम्ही वाचाल असा तो भाग आहे. बरं, आता कुठे शिकायची असं म्हटलो तर पुण्यात खूप संस्था आहेत की ज्या उत्तम प्रकारे भाषा शिकवतात. पण माझं ही म्हणणं मेधासारखं आहे की चांगल्या व्यवस्थित मान्यताप्राप्त संस्थांमधनं आपण भाषा शिकाव्यात, की जिथे तुम्हाला हे माहिती असेल की तुम्ही लेव्हल 1 ला गेलात तर तुम्हाला पुढच्या लेव्हल सुद्धा तिथे करायचा स्कोप आहे. त्याचं एक प्रॉपर सर्टिफिकेट तुम्हाला मिळतंय. कारण हा एक म्हणजे नुसतं सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस नाही तर बाकीच्या उत्तम ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनाही हा कदाचित प्रॉब्लेम होत असेल, मला माहिती नाही. की आम्ही वेड्यासारखं मास्टर्स केलं, MPhil केलं, बॅचलर्स केलं, अजूनही वेड्यासारख्या कोर्सेस करतोय की टीचिंग आपलं सुधारावं म्हणून अपग्रेडेशन्स करतोय. आणि त्याचबरोबर एखादा एक फर्स्ट लेवल किंवा सेकंड लेवल करणारा जो मुलगा असतो तो सेकंड लेवल केली म्हणून आता फर्स्ट लेवलची ट्युशन उघडली, आणि थर्ड लेवलला गेला म्हणून आता A2 चे क्लासेस उघडले. तर म्हणजे असं ते बरोबर नाही होणार. कारण तुम्हाला एक ठराविक लेवलच्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही जा जिथले टीचर्स व्यवस्थित स्कॅन्ड आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सिम्बायसिस मध्ये आपण निदान मास्टर्स किंवा द हायेस्ट कोर्स दॅट इज अवेलेबल इन पुणे, दिस इज द मिनिमम रिक्वायरमेंट फॉर यू टू इव्हन अप्लाय ॲज अ टीचर. राईट. कारण दॅट एन्शुअर्स अ गुड क्वालिटी, आणि शेवटी क्वालिटी महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही कोणाकडे शिकताय, कोणाकडून भाषा शिकताय आणि कशी भाषा शिकताय हे महत्वाचं असतं असं मला वाटतं. अगदी खरंय. अगदीच बरोबर. आणि याच्या अजून मी याला कंटिन्युएशन मध्ये असं नक्की सांगेन की जेव्हा आपण भाषा शिकतो आता तर एव्हरीथिंग इज ऑन टिप ऑफ द फिंगर. त्याच्यामुळे भरपूर सोशल मीडियावरती किंवा युट्यूब चॅनल्स भरपूर आहेत. प्रत्येक भाषेचं नवीन 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 तिथे काही ना काहीतरी येत असतं. ते युट्यूब चॅनल्स बघावेत. नेटफ्लिक्स वरती असंख्य पिक्चर्स आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये, ते बघावेत. ह्या सगळ्यामुळे तुमची भाषा शिक्षणाला मदत होते. आणि जेवढा तुम्ही स्वतः काम कराल ना भाषा शिक्षणामध्ये तेवढा त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे भाषा कशी शिकायची तर चांगला गुरु असणं गरजेचं आहे. अगदी हे जेवढं खरं आहे तेवढंच चांगल्या गुरुनी जे दिलेलं आहे ते आत्मसात करून ते अप्लाय करण्याची तुमची तयारी किती आहे हे पण तेवढंच गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला भाषा शिकायची असते तेव्हा माझं नक्की इतक्या वर्षांच्या एक्सपिरियन्स नंतर असं म्हणणं आहे की 1 to 1 मध्ये म्हणजे एक शिक्षक आणि एक मूल असं भाषा शिक्षणापेक्षा एक शिक्षक आणि 10 मुलं हे भाषा शिक्षण जास्ती एनरिचिंग असतं. कारण 10 जणांचे 10 वेगवेगळे प्रश्न असतात, ते आपोआप सगळ्याला उत्तरं मिळतात. 10 जणांची व्होकॅब्युलरी वेगवेगळी असते, ती क्लासमध्ये जेव्हा विचारली जाते त्याच्यावरती जे इंटरॅक्शन होतं त्याच्यामुळे आपोआपच तुमचं ज्ञान वाढतं. 10 जणांबरोबर बोललं जातं. त्यामुळे 1 to 1 शिकण्यापेक्षा एक 8-10 जणांच्या मिनिमम क्लासमध्ये म्हणजे अशा ग्रुपमध्ये भाषा शिक्षण शिकावं. त्यांनी एक वेगळी एनर्जी पण निर्माण होते. पण तुम्ही टीचरशी तर बोलताच, तुम्ही आपापसात बोलता. आणि त्या सगळ्या गोष्टी जे संस्थेत होऊ शकतात त्या इंडिव्हिज्युअल ह्याच्यावर किती होऊ शकतात हे मला माहिती नाही. उदाहरणार्थ आता एखाद्या संस्थेत जेव्हा स्टुडंट्स जातात शिकण्यासाठी तिथे त्यांच्या वर्गाबाहेरच्या इतरत्र ऍक्टिव्हिटीज पण भरपूर असतात. जसं आता आपल्याकडेच जे आहे की कॉफी विथ जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जिथे मुलं येतात बोलतात एकमेकांशी किंवा प्रश्न विचारतात जे वर्गात विचारू शकले नाहीये. ह्या अशा ऍक्टिव्हिटीज एखादी संस्था खूप छान प्रकारे राबवते. खरंय. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअली खूप
तुमची पण ग्रोथ होते आणि आणि लँग्वेज पण तेवढी- आणि लँग्वेज शिकताना ना मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही सगळेच लँग्वेज टीचर्स ऍक्टिव्हिटी बेस्ड लँग्वेज शिकवतो. व्हेरी नाईस. सो रोल प्लेज असतात, वेगवेगळे फन गेम्स असतात, किंवा काय कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज थ्रू भाषा शिक्षण होत असतं. अशा वेळेला जेव्हा एक ग्रुप असतो ना, तेव्हा ते त्यातनं जे मिळणारं त्यातनं जे इंटरॅक्शन होतं, त्यातनं मिळणारं जे व्होकॅबलरी बिल्डिंग आहे ते 1 to 1 मध्ये त्याला रेस्ट्रिक्शन्स येतात. सो बऱ्याच संस्था आहेत की ज्या फॉरेन लँग्वेजेस पुण्यात शिकवतात. मी काही संस्थांची नावं घेते विच आर द लिडिंग इन्स्टिट्यूट्स इन पुणे. सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन अँड इंडियन लँग्वेजेस आहे, SPPU पुणे युनिव्हर्सिटीचं फॉरेन लँग्वेजेस डिपार्टमेंट, मॅक्स मिलर बर्बन, अलियन्स फॉसे, या ज्या संस्था आहेत ज्या गेले कैक वर्ष काम करतायत इन द फील्ड ऑफ टीचिंग फॉरेन लँग्वेज, ह्या उत्तम काम करतायत. आणि ह्या संस्थांकडे आय थिंक स्टुडंट्स जावं, कारण तिथे प्रॉपर काउन्सिलिंग केलं जातं मुलांचं की तुम्ही कुठली भाषा शिकावी, कशी शिकावी आणि कुठे शिकावी. आता ह्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की जे करिअर तुम्ही निवडलेलं आहे, म्हणजे सपोज इंजिनिअरिंग आहे, बायोटेक आहे किंवा फायनान्स मध्ये आहे, तर ह्या दृष्टीने आता ज्या फ्युचर ट्रेंड्स आहेत की जगातली इकॉनॉमी आता खूप ड्रास्टिकली चेंज होती आहे, तर त्या दृष्टीने ज्याला अपग्रोईंग लँग्वेजेस आहेत किंवा ज्या शिकणं आता गरजेचं आहे, तर अशा कुठल्या लँग्वेजेस तुम्ही सजेस्ट करू शकता ज्या करिअरच्या दृष्टीने आवश्यक आहे? कुठली भाषा शिकलेली चांगलीच आहे, पण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर करायचं ठरवलेलं आहे त्या क्षेत्राला पूरक अशी भाषा तुम्ही निवडावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणलात तसं इंजिनिअरिंग, पण त्या इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा IT असेल, तर IT क्षेत्राला IT क्षेत्रात तुम्ही असाल तर जॅपनीज किंवा फ्रेंच किंवा जर्मन ह्या भाषा तुम्ही शिकलात तर पुढे जाऊन उपयोग होईल. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये असाल तर तेव्हा तिथे सुद्धा तुम्हाला जर जर्मन भाषा त्याच्या जोडीने तुम्ही शिकलात तर पुण्याच्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक जर्मन कंपनीज आहेत की तुम्हाला तुमचं इंजिनिअरिंग आणि जर्मन भाषेचं ज्ञान याच्या जोरावरती एम्प्लॉयबिलिटी तुमची वाढते. तुम्ही जर का ट्रॅव्हल टुरिझम, कलिनरी ह्या फील्डशी संबंधित आहात तर तुम्ही फ्रेंच भाषा शिकलात तर तुम्हाला त्याचा जास्ती उपयोग होणार आहे. तुम्ही जर का इंटरनॅशनल स्टडीज मध्ये आहात तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही फ्रेंच भाषा शिकलात तर त्याचा उपयोग जास्ती होणार आहे, कारण इंटरनॅशनली भरपूर सगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये फ्रेंच ही वन ऑफ द ऑफिशियल लँग्वेजेस आहे. सो तुम्ही जे क्षेत्र तुमच्यासाठी करिअर म्हणून निवडलेलं आहे त्या क्षेत्राला पूरक असणारी भाषा तुम्ही निवडावी. याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या देशात जिथे तुमच्या कंपन्यांचं कोलॅबरेशन किंवा जिथे ज्या इंडस्ट्री जास्त व्हास्ट आहेत त्या देशाच्या भाषा तुम्ही थोडक्यात म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर बरेच मुलं येतात इथे विचारण्यासाठी की मॅडम कुठली भाषा शिकू. तर माझे 3 प्रश्न असतात. तुमचं शिक्षण काय झालंय, तुमचं फील्ड ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय. कारण काही मुलांना असं असतं की मला एक ठराविक कोर्स करायचा आहे जो लेट्स से स्पेन मधल्या एका युनिव्हर्सिटीत किंवा जपान मधल्या एका युनिव्हर्सिटीत आहे, तर तुझं ध्येय अगदी क्लिअर आहे की तुला जपानमध्ये जाऊन राहायचंय तर मग तू जॅपनीज शिकलं पाहिजेस. किंवा ऍट द सेम टाइम मला अप्लाय करायचंय मर्सिडीज बेन्झ किंवा फोक्सवॅगन किंवा IT यांना आणि मग मी चायनीज शिकू का, तर नाही ना, कारण ह्या जर्मन कंपनी आहेत आणि तुला त्या कंपनीत जायचं असेल तर यू विल हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ आणि लर्न समथिंग दॅट इज ऍप्लिकेबल देअर. म्हणजे मी मुलांना खूप वेळा सांगते की अशी एखादी ड्रीम कंपनी आहे का किंवा ड्रीम जॉब आहे का तुमच्या नजरेत, तर मग त्या कंपनीला वेबसाईटला व्हिजिट करा, त्यांचे कोणाबरोबर कोलॅबरेशन चालले ते बघा. कारण आता सध्या पुण्यामध्येच फक्त आपण बघितलं तर इतक्या असंख्य मल्टीनॅशनल कंपनीज आलेल्या आहेत. जर्मनच्या तर 350च्या वरती कंपनीज पुण्यात आहेतच. कारण शेवटी कितीही ग्लोबल प्लेयर्स असले तरी त्यांना जेव्हा लोकल मार्केटमध्ये यायचं असेल तेव्हा त्यांना लोकल भाषा बोलावी. त्यामुळे अर्थात एम्प्लॉयबिलिटीचे चान्सेस वाढतात. सो तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की म्हणजे असं उगीच कुठे की अंधारात तीर सोडून उपयोग नसतो. आपल्याला काय करायचं याचा थोडासा विचार करून जर का कोणी
परत त्यातल्या माहितगाराशी बोललात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. ह्याच्यामध्ये स्टुडंट लेवलवर जसं पाश एक ऑर्गनायझेशन जर्मनच्या रिलेटेड काम करते, तसं इतर कुठल्या भाषांचे असे काही प्रोजेक्ट आहेत का की जे स्कूल लेवलवरती काम करतात? प्रत्येक भाषेचे त्या एम्बसी कडनं ती भाषेचा प्रचार होण्यासाठी भरपूर वेगवेगळे प्रोग्राम्स चालू असतात. अच्छा. सो तुम्हाला कुठली भाषा शिकायची आहे हा. त्या भाषेच्या त्या देशामध्ये जी भाषा बोलली जाते त्या देशाच्या एम्बसीच्या वेबसाईट वरती जाऊन जर का बघितलं ना तर अच्छा. अशी सगळी माहिती मिळते. नंतर वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये आजकाल इंग्लिश मीडियम मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं, पण तुम्हाला जर का त्या देशाची भाषा येत असेल तर तुम्हाला काही स्कॉलरशिप्सही मिळतात. अच्छा. हे स्टुडंट्सच्या दृष्टीने हो. खूपच महत्वाचं हो. आहे बेसिकली. दुसरं आणखीन इंटरनॅशनल पॉलिटिक्स लक्षात घेता हा. भारताचे अनेक देशांबरोबरचे आंतरराष्ट्रीय संबंध हा. खूप चांगले झालेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. बाहेरच्या अनेक कंपन्या भारतात येत आहेत, एवढंच नाही भारतीय अनेक कंपन्या इतर बाहेरच्या देशांबरोबर वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्ट साईन करतायत, टायअप्स करतायत. राईट. त्यामुळे तुमचं क्षेत्र काय आहे, त्या क्षेत्रातल्या कंपन्या कुठल्या आहेत, बरोबर. कुठल्या देशातल्या आहेत, याच्या बरोबरनी भारतातल्या कंपन्या कुठल्या देशांशी टायअप करतायत करतात. हा. हे सुद्धा जर का बघितलं तर त्याचा नक्की उपयोग होईल भाषा कुठली शिकायची हे ठरवण्यासाठी. हो ना. खूपच छान माहिती मिळाली मला ती. फॉरेन लँग्वेज शिकून खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात मुलांना. गव्हर्नमेंट जॉब्स आहेत. गव्हर्नमेंट काही काही वेळेला तर काही भाषांच्या बाबतीत ज्या आता मेघा जसं म्हणाली की आपलं आंतरराष्ट्रीय बऱ्याच ज्या ज्या कंट्रीज बरोबर जसे जसे व्यवहार होत आहेत तर काही ठिकाणी तर गव्हर्नमेंट हे फंड करते की तुम्ही ही भाषा शिका सो दॅट मे बी यु नो समथिंग लाईक डिफेन्स मध्ये तुम्हाला इंटेलिजन्स मध्ये शिरायचंय, डिफेन्स मध्ये शिरायचंय किंवा IFS ला जायचंय तरी तुम्हाला भाषेचा उपयोग होऊ शकतो. सध्या असं नाही की बाबा एखाद्याने फक्त मास्टर्स किंवा अगदी शेवटचा कोर्स केला तरच त्याला भाषेत काम करता येईल असं नाही. एम्प्लॉयबिलिटी ही सगळ्यांसाठी आहे. तुम्ही जर का एखाद दुसरीच लेवल केली आणि जुजबीच बोलू शकत असाल तरी तुम्हाला खूप सारे MNCs मुळे खूप सारे BPOs आहेत, KPOs आहेत, जिथे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मार्केटिंग, सेल्स हे फील्ड सध्या आहेत. कारण जसं मी आता मगाशी म्हटले तसं की तुम्ही कुठलंही प्रोडक्ट उद्या जरी मला केपरचं लोणचं जर्मनीत विकायचं असेल तर मला त्याच्यावरती मराठीतून उपयोगच नाहीये. तो प्रोडक्ट तिथे हा जर्मन मध्येच त्याच्यावरती माहिती गेली तरच त्याचा उपयोग होईल, तरच ते तिथे विकलं जाईल. कारण जिथे पिकतं तिथे विकलं जात नाही असा जो भाग आहे तो आहे. सो लोकलायझेशनला सध्या भयंकर महत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याकडच्या सुद्धा दोराबजी किंवा फाईन फूड सारख्या दुकानांमध्ये गेलात तर आपल्याला बरेच बाहेरच्या देशातले गोष्टी आजकाल पुण्यात मिळायला लागल्यात आणि त्या आपल्याला कळेल अशा भाषेत आपल्या नजरेसमोर येतात. सो ट्रान्सलेशन, इंटरप्रिटिंग, लोकलायझेशन, MNCs ह्या भरपूर ऑपॉर्च्युनिटीज घेऊन आलेल्या आहेत. खूपच छान माहिती मिळाली. दोघींकडनंही अतिशय उत्तम गायडन्स मिळालेला आहे. त्याबद्दल दोघींचेही खरंच मनापासून आभार. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. थँक्यू.